उद्या 28/10/2025 रोजी बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये बंद पुकारला आहे। त्याचं महत्त्वाचं कारण औरंगाबाद या ठिकाणी ज्या ठिकाणी शाळा चालू असते त्या ठिकाणी RSSचे काही संघटनेमधील माणसांनी त्या ठिकाणी एका पावत्या फाडून किंवा तिथं पावत्या फाडल्या होत्या। त्यामुळे तिथं वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी सदस्य चालू असताना कार्यकर्त्यांनी तिथून आक्षेप घेतला। त्या आक्षेप घेतल्यामुळं त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले। ह्या महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही उद्याचा बंद पुकारलेला आहे। आणि दुसरं म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचा मुलगा त्याच्यावर 6 महिन्यापूर्वी हल्ला केला होता आणि काल छोटा एक वडापाव घेतला म्हणून त्याचा मर्डर केला गेला। त्याचे डोळे फाडले गेले, त्याच्यावर लघवी केली गेली। ह्या छोट्या छोट्या कारणासाठी लोक जर मारली गेली जाते तर भारत देशामध्ये संविधान आहे का नाही? जसं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई ह्या व्यक्तीवर हल्ला केला जातो तरी ही भाजप सरकार काही बोलत नाही, म्हणजे याचा अर्थ आपण संविधान आहे का नाही? ही RSS ही संघटना अनागोरी संघटना आहे। ही संघटना ज्यावेळेस आपला भारताचा झेंडा फडकला जातो सगळीकडे त्या ठिकाणी फक्त स्वतःचा भगवा झेंडा फडकला जातो। याचा अर्थ म्हणजे ह्याला भारताचं कुठलंच मान्य नाही, संविधान मान्य नाही, ह्याला भारताचा तिरंगा मान्य नाही। मग ह्यांनी अनागोरी संघटनांना राहण्याची गरज नाही किंवा राहू नये अशी माझी अपेक्षा आहे। कारण ह्यांना जोपर्यंत तुम्ही चले जाऊ म्हणू शकत नाही तोपर्यंत आम्ही भारतामध्ये जिवंत आपण राहणार नाही। कारण ह्या संघटनेला कारण आतापर्यंत आपण ह्या संघटनेचं हिंदुत्व तयार करत चालू आहे, त्याला पुढे सुरू त्याच्या पाठीमाग आहे। पण येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की RSS कुणीतरी बंद घातली पाहिजे। की आम्ही वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबादमध्ये जो मोर्चा काढला त्यामुळं आज गावोगावी ही मोर्चे निघत चालले का तर ह्या चुकीच्या घटना करत असतात। त्यामुळे इथनं पुढे या RSSनं शांत बसावं, आपली संघटना जी असेल ती घरात नेऊन गुंडाळून ठेवावी माझी अपेक्षा आहे। नाहीतर येणारा काळ आज आम्ही मोर्चा काढतोय, उद्या खरं त्याला दांडकं घेऊन हाणणाऱ्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो। उद्याच्या येणाऱ्या बंदमध्ये बार्शीमध्ये उद्या येणाऱ्या बंदमध्ये बार्शीमध्ये अत्यावश्यक वस्तू म्हणजे त्यात असेल किराणा असेल किंवा दूध असेल किंवा भाजी असेल आणि शाळेतील विद्यार्थी त्यांना आणि अत्यावश्यक वस्तू म्हणजे दवाखाना मेडिकल चालू राहतील। आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकरांनी सध्याच्या काळामध्ये नाही तर पूर्वीपासून RSSच्या विरोधात उघड भूमिका घेतलेली आहे। बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासून मोहन भागवतला चॅलेंज करत आहेत। मोहन भागवत, तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही समोरासमोर चर्चेला या आणि तुमच्यामध्ये जी देशभक्ती आहे, तुम्ही जे लोकांना देशभक्तीवरनं जिवंत मारायचं काम करता, या देशातल्या मुस्लिमांवर अन्याय करता, या देशातल्या दलितांवर अन्याय करता, या देशातल्या बहुजनांवर अन्याय करता, हे अन्याय तुम्ही एकतर बंद करा, अन्यथा तुम्ही समोरासमोर आमच्यासमोर चर्चेला असं बाळासाहेब आंबेडकरांनी खूप वेळा ठणकावून सांगितलेलं आहे। काल परवाचा मुद्दा पाहिला असेल, आमचे युवकचे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय सुजाता आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रचंड असा मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामधनं RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना ठणकावून सांगितलं की RSS ही नॉन रजिस्टर संस्था आहे आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही, आणि जर नॉन रजिस्ट्रेशन संस्था असेल तर तुम्हाला कॉलेजच्या पुढे जे मुलं शिकतायत, ज्या मुलांना जडणघडणीची वेळ आहे त्यांचे सदस्य नोंदणी करायचा अधिकार तुम्हाला नाही। ज्या RSSनं आता आमच्या जगदाळे साहेबांनी शहराध्यक्षांनी सांगितलं की ज्या RSSनं आता 2025 पर्यंत आपल्या कार्यालयावर कधी तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज फडकवला नाही, कधी या देशासाठी काही योगदान नाही, यांचं फक्त योगदान आहे जातीत भांडणं लावायचं, धर्मात भांडणं लावायचं, अशा पद्धतीचं विकृतीकरण ह्या RSSनं देशभर चालवलं आहे। त्यामुळं सुजाता आंबेडकर साहेब असतील, प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील, यांनी आता RSSच्या विरोधात उघड आणि कठोर भूमिका घेतलेली आहे की RSSला मुळासकट संपवून टाकल्याशिवाय या ठिकाणची आंबेडकरवादी जनता, आंबेडकरवादी कार्यकर्ते, आंबेडकरवादी अन्वयी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारावर प्रेम करणारे या ठिकाणचे बहुजन बांधव, मग ते सगळे असतील, या ठिकाणचे मराठा बांधव असतील, OBC असतील, SC ST सगळेजण असतील, सगळ्यांची आता भूमिका आहे की RSS ही जातीत भांडण लावणारी संघटना पूर्णपणे संपली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की आता सांगितलं अध्यक्षाने की अहमदनगरच्या सोनईमध्ये एका मातंग समाजाच्या युवकाला केवळ वडापाव मागितला म्हणून जर त्या डोळ्यात तुम्ही चाकू खुपसत असाल तर यापेक्षा देशात जर दुर्दैव काय आहे।
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली, त्या घटना लिहिण्यावर आक्षेप हा अनिल मिश्रा करतो. अनिल मिश्रा कोणात त्याचा त्याला कोण करते, पाठिंबा देते, तर RSS आणि भाजप. राष्ट्र या भारत देशाच्या सरन्याय दिशेवर बूट मारायचा प्रकार झालेला आहे. तुम्ही सगळे पत्रकार बांधव असलेल्या देशांनी पाहिलाय. या देशातला सरन्यायाधीश जर ही नसेल, सुरक्षित नसेल, तर तुमची आमची काय खैर आहे. त्यामुळं RSS वर बंदी आणली पाहिजे, आमची प्रमुख भूमिका आहे. आणि उद्या यासाठीच आम्ही बार्शी बंदच्या माध्यमातून, मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही ठणकावून सांगतोय की ह्या जातीवादी RSS वर, मणीवादी RSS वर आणि राष्ट्रद्रोही RSS वर, अतिरेकी RSS वर तुम्ही बंदी आणा. तुम्ही आखाती देशाकडून तेल निर्यात करता आणि भारत देशात म्हणजे तुम्ही हे करता की मुस्लिमांकडून हे घेतलं नाही पाहिजे, मुस्लिमांकडून तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्या विश्वगुरूला सांगा, विश्वहागुरूला सांगा तुमच्या की तुम्हाला जर बंदी आणायची असेल, तुम्हाला जर मुस्लिमांकडून काय घ्यायचं नसेल, तर तुम्ही अगोदर आखाती देशांकडून तेल निर्यात बंद करा. आखाती देशांकडून तुम्ही जे कच्चं मटेरियल घेतात ते बंद करा. नंतर इथल्या मुस्लिमांकडे तुम्ही हिंदूंना सांगा की मुस्लिमांकडून काय घेऊ नका. याचा अर्थ काय की तू मारलेवणी कर, मिरळलेवणी करतो. स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाकडे जाऊन त्या ठिकाणी बिर्याणी खायचा कार्यक्रम करतात, स्वतःचा केक कापतात. मग हा दिखावा कशासाठी, हा आमचा प्रश्न आहे. ह्या देशामधलं आमचं सगळ्यांचं वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार आहे की ह्या देशातला बहुजन बांधव सगळ्यांनी गुणगोविंदाला राहिलं पाहिजे. आणि यासाठीच हा मेसेज देण्यासाठीच हा आमचा संविधान सन्मान मोर्चा आहे. आणि आमचा बार्शी बंदचं सगळ्या व्यापारी बांधवांना, सगळ्या बार्शीकरांना आव्हान आहे की उद्याच्याला बार्शी बंद ठेवून या बंदमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं, अशी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, सोशल मीडियावरून या ठिकाणी आम्ही विनंती करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.